मॉर्निंग. रात्री तर फ्लाईट आहे आमची परत 9 वाजता मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून परत झाला दिवस संपले. मन नाही हा ना, जायला. खूप एन्जॉय झालं, मज्जा झाली नाश्ता करायला है ना. मी तुम्हाला घेतलाय वडापाव, हे मी मॅगी ऑमलेट पाव मागवलं. एक मिरची भजी आहे मला पाव आला. इकडचे पाव खूपच असे मोठे आहेत है ना. चल आता मी खातो. आता मस्त बोट हाऊस दिसलंय, छान एकदम. दिसतच नाही आता ब्रिजवर. गाडी तिथं साईडला थांबवतो जाऊन काढ. नाही दिसतंय. तुझी इथे बोट हाऊसला छोटी एक शिप घेऊन जातात त्याच्यावर राहायला. हा मस्त होतं. ह्याने पहिल्यांदा बघितलं नाही मी पण. छान होतं ना. हा छान होतं. राहायचा एक्सपिरियन्स नाही घ्यायचा कारण घाबरतो. राहायचा एक्सपिरियन्स मला नाही घ्यायचा आहे. मला शिपमध्ये जायचंच नाही. मला काही शिपशी संबंधच नाही. कारण ह्याला भीती वाटते. मी घाबरत नाही. घाबरत असतो तर बीचवर थोडी नाही गेलो असं. हो तू पाण्यात किती जातो ना ते पण माहिती आहे. गेलो ना पाण्यात. बघितलं ते सगळ्यांनी किती गेलं असते. आता कोणता बीच. मोरजिम बीच. अश्विमला चाललेलो पण मोरजिम जवळ आहे अश्विम पेक्षा. सो पहिलं बोललं की आपण इकडे जाऊया. म्हणजे किती छान वाटतंय आणि बिलकुल क्राऊड नाही बघा इथे. एकदम मोकळंच आहे पूर्ण. बिलकुल क्राउडेड बीच नाहीये कारण छोटा बीच आहे ना हा. भरपूर छोटा आहे. ते छान वाटतं. इथे आपण फोटो काढूया ना. हा येताना काढूया ना. ती मस्त वाटते. जुन्या गाण्यांमध्ये असायची ना ती झाडी गाण्या गायची. तर माहितीये अजब की त्याची स्कूटर तुटते आणि ती जाते अशी अशी अशी. हा 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 आठवलं का तुझी. माहितीये. इकडचा आहे का तो. तशी जागा आहे. अच्छा नाही माहित नाही. पण तो गोव्यामध्ये शूट झालाय ना अजब. किती छान वाटतंय. आलो आम्ही. आणि खूप लेस क्राउडेड बीच आहे इथे. गाड्या पण बघा किती कमी पार्क झाल्यात. त्यात आमची एक लागली आता. चलो लेट्स गो. मस्त आहे. नाही थांब ना. कुठे एकटाच पुढे चालत चाललाय. मी काय एकटी आले का. ट्रिपच चालू आहे. कॅमेरा माझ्या हातात असतो. हा वा. अशी माती झाली ना. टर्टल्स इथे टर्टल्स येतात. हा आणि आले की पूर्ण झुंड मध्ये येतात. घालून आल्यानंतर तुझी चप्पल काही सुंदर राहणार आहे का. आणि पाय पण खराबच होणार ना. प्रणय कॉमन सेन्स मॅन. कॉमन सेन्स. हा हो गेली. सो येस आम्ही आलो आता अश्विमला. मी ह्यावेळी आम्ही बागा कलंगूट तर गेलोच नाही बिलकुल. आलोय तेव्हापासून. हा तो या बीच वरून कारण खूपच ऊन लागतंय. बीच तर सुंदर होता एकदम. आता निघतो. हाय ग दमलो दोघं पण आम्ही. बापरे. एक माता सुकतील आपले कपडे. सुकतील नाही पण ह्या अवशा उतरला जाऊच नाही शकत. कुठे नीट तोंड बिंड धुवायला लागलं आपल्याला जायच्या. हा ठीक आहे धुऊया. हाय ग
एवढं तुम्हाला येतं ना सीड्या चढायला. खूपच दमले मी. फ्रेश व्हावं लागेल पहिले, या परत नाही जाऊ शकत. नको मला पाणी पाहिजे फक्त. मला आवडणार कार खूपच मस्त. त्याचे चार्जेस असतील वाटतं. छान आहे ना. कार आहे. रॉल्स रॉयस. गाडी भाडे मी जात आहे. मस्त एकदम. सुंदर एकदम. तिथे मस्त गाडी. विंटेज कार. चला थँक्यू सर. थँक्यू. गाडी आणि ह्यांचा गाडीचा रेट आहे. जर तुम्हाला फिरायचं असेल या गाडीमधून तर 1 तासाचे 15,000 ना. 1 तासाचे 15,000 द्यावे लागतात. आणि गाडी पण तशी आहे, सो तुम्हाला तेवढे पैसे देणं मस्टच आहे. खूप छान. चेहरा असा झालाय ना घामाघूम. बापरे. त्याच्यामुळे मी आज मेकअप वगैरे काहीच नको वाटला मला करायला. कारण माहित होतं गरमीने एकदम हालपे हाल. झोपणारच गरम होते, कुठं झोपणारच. खूप गरमी आहे. खूप गरमी. चेंजिंग वगैरे सगळं झालेलं आहे. परत रूम घेतला चेंज करण्यासाठी, कारण की हालत खूप जास्त खराब झालेली होती आमची. आता निघालो आम्ही सीट बेल्ट एअरपोर्टला. अगेन बॅक टू मुंबई, बॅक टू डेली रुटीन. चला सुट्ट्या वॅकेशन संपल्या. नेक्स्ट वॅकेशन लवकरच. परत तेव्हा व्लॉग आपण बनवू. हा, आय विश तुम्हाला पण आवडेल हा व्लॉग. म्हणजे इतकाही मोठा बनणार नाही, कारण की आम्ही स्वतः थोडं एन्जॉय केलं. व्लॉग वरती एवढं लक्ष नाही दिलं खरं तर. आजच्या दिवसात काहीच नसेल बनलं. आय थिंक काल पण ओके असेल. परवा दिवशी बनवलेला असेल, मोठा असेल परवा दिवशी पण, म्हणजे फर्स्ट डेचा. आपल्याला काय करतं एटीएम मला विचार नाही एटीएम कुठे. त्यांना माहिती, मला मागाशी बोलली कुठे आहे. आणि आता पण एक प्रॉब्लेम क्रिएट केला होता. आम्ही बॅग बिग पॅक केलो बोलते. बॅग वगैरे पॅक करून केलो. आम्ही केलो. आम्ही बॅग वगैरे पॅक करून खाली आली आणि मी दुकानामध्ये खाय प्यायला घेत होती. तर मला बोलतो मग पाकिट, आणि हरवून बसला होता. ह्याला माहितच नाही हा कुठे ठेवतो, काय करतो. तुला माहिती पाहिजे ना. बायको आहे, कामवाली नाही. मागचा विला आमचा इकडे होता. लास्ट टाइम जेव्हा मी इथे राहिलेलो, इथून आत तो पण विला छान होता. ठीक होता. हे जास्त चांगलं होतं. हा, रूम तर जास्त छान होता. ते खरंच आहे. मला एवढं इरिटेट केलं ना. मला सगळ्या गोष्टी घेतो टाकून देतो. हाय संस्कृती करायला एकदम बिंदास राहिलाय तो. बेबी किस दिन काम आहे. अरे लास्ट का रोज तुझं काम. मारू नको गाडी. मी गाडी पागल. जोरात रेस मारीन मी. तू आता काय रेस मारतच नाही. अरे मी एटीएम शोधतोय रे. पैसा चाहिए, मिल गया ऍक्सिस बँक एटीएम. कार आपल्याला ड्रॉप करायची आणि आपली कॅब सुद्धा तिथेच आहे, त्या लोकेशन वरतीच. जे आम्हाला डायरेक्टली एअरपोर्टला ऍक्च्युली खूप लवकर जाणार आहोत एअरपोर्टला. म्हणजे 6 आमची फ्लाईट आहे 9ची 8:55. 3 तास काय करणार होतं मी काय माहिती एअरपोर्ट वरती. अरे काय हे. चला, त्यांचं होळी सेलिब्रेशन झालंय आणि होळीच्या नावाखाली ते लोक जेवढ्या गाड्या येतात त्यांच्याकडून थोडे पैसे घेतात. मागवला बघ कसला.
तो बिचारा चांगला चाललेला त्याला आडून मारतो. इथे आजोबांना पण लावतायत कलर. चला हे बघा हे बघा हे बघा. खरंच अरे पार्टी मोठी आहे. 100 रुपये दिले. पार्टी मोठी होती. 100 रुपये दिले. संस्कृतीने टाकले विचारा जरा. कुठे गे बाई? मजा झाली आहे यांची एकदम पैशांची. आता या पैशाचीच दारू पिणार. एक तर इथं पहिलेच दारू स्वस्त आहे. जेवढे जमावतील बाबा किती दारू पितील. तेच ना. सगळे इथे या गावामध्ये सगळे कलरने हे झाले. बसून निघालो घरी. नेक्स्ट टाइम मी करेन साऊथ नक्की. जर मला कॉल करेन. वॉटरफॉल दूधसागर पण खूप चांगला आहे. हा दूधसागर एक अभयारण्य आहे. गोंडला म्हणून अभयारण्य आहे. हा प्राचीन काळात एक मोठं शंकराचं मंदिर आहे. मोठं छोटंसं आहे पण खूप प्राचीन आहे. काळ्या दगडातून बनवलेलं. त्र्यंबकेश्वर म्हणतात तांबडी सुरला. दूधसागरला थोडं ट्रेकिंग करायला लागतं ना. हो दूधसागरला तुम्हाला तिकडे गाडी सोडणार लोकल टॅक्सीवाला किंवा नाही तुम्ही पण गाडी घेऊन तुम्ही गेला जीप घेऊन जाल. पण तिकडे ठेवायची आणि मग त्यांची गाडी असतात. मोठ्या डहाची जीप असतात. हा तिकीट बुकिंग करून मग त्यांच्या गाडीनं बसून जायचं. 900 रुपये गाडी तिकीट ते वरच्या ब्रिज वरती नेतात का? हा वरचा जो ब्रिज आहे रेल्वेचा हा तिथे वरती नेतात नाही का? तिकडे नाही सो ऑलमोस्ट आपण पेडनेम जवळ पोचायला आलोय. पेडनेम इथून काहीतरी एक 7 ते 8 किलोमीटर असेल. आणि ती आपली गाडी आहे अर्टिगा. आणि आपले जे कॅबचे ओनर आहेत ते तिथे उभे आहेत. म्हणजे CNG फिलअप करतात. आणि व्यक्ती म्हणून खूप चांगले माणूस आहेत. आणि रेट पण खूप कमी घेतले. बाकीचे 1700-1800 बोलत होते त्यांनी आपल्याला 1200 मध्ये दिले आहे. हो जाताना पण तेच होते आणि येताना पण तेच. आणि सर्व्हिस वगैरे पण चांगली आहे. आम्ही त्यांच्याच रेफरन्सनी पण रेंटल कार घेतली पण आम्हाला 100 रुपयाचा डिस्काउंट भेटला. म्हणजे 100 पण भेटला. 200 रुपये आमचे दिवसाचे वाचले. आणि मेन गोष्ट अशी आहे ना की 2 दिवस कोण गाडी देत नाही. मिनिमम 3 दिवसच्या वरतीच गाडी घ्यावी लागते. आपण त्यांच्या रेफरन्सने आम्हाला भेटलं. तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर टाकेल. जर तुम्ही कधी आलात तर तुम्ही त्यांना नक्की फोन करा. खूप चांगले ॲज अ पर्सन म्हणून पण खूप छान खूप टॉकेटिव्ह आहेत. आणि कधी काही प्रॉब्लेम आला कुठे फिरायचं तर ते आठवण एकदम व्यवस्थित आपल्याला गाईड करतात. सो येस आम्ही इथून काढता मनोहर इंटरनॅशनल. छान आहे ना. मुंबईचं नाही असं. सो आपण आता आलेलो आहोत मोपा एअरपोर्टला. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. गोव्याचे एक CM होते चीफ मिनिस्टर. त्यांच्या नावावरती एअरपोर्ट ओपन केलेलं आहे. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. छान आहे ना. मला आवडतं. मस्त. आम्हाला आमचा बोर्डिंग पास पण भेटले. त्यांनी माईक नाही लावलंय तर आम्ही असंच काढतोय. उंबडी बिंबडी आहे तुझ्याकडे. पप्पांची चुकून मागून आलेली. गप्पा बस रे पागल. उंबडी चुकून नाही काय पप्पांचा. पप्पांचं बंद केलंय आता आपण. पप्पा लय तडपतात पप्पा उंबडीला. जाऊ दे. पप्पा मोर्या. दर्शनाला झाले आम्ही. टिटवाळा मंदिर है ना प्रणे. बापरे चाला 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 आणि चाला. चला आता इथे स्कॅन करा. सिक्युरिटी चेक बाय द वे आमची एक पावडर पकडली. म्हणजे
ती अलाउड नव्हती. मुंबईला नाही अडवली ना, कारण मुंबई एअरपोर्टला नाही अडवलं. हँड बॅगेज हँडबॅग नाही, मोठ्या सॉरी. ट्रॉलीमध्ये ठेवली. तिथे काय बोलले ना, हा आणि पावडर वापरते पण अशी ना. मीना खाकी, आम्ही पॉन्ड्स वापरायचो. ही कोणती सवय लावली मीना खाकी, काय माहिती कोणती. मी तर आता नाव ऐकायला लागलो मीना खाकी म्हणून. आम्ही पहिले पॉन्ड्स वापरायचो. आपला गेट नंबर 11 आहे आणि गेट नंबर 11ला ऑलरेडी आकासा एअर लागलेली आहे. आपली 8:55ला आहे इंडिगो एअरलाईनची गोवा टू मुंबई, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट टू मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1. आपली येताना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2वरून होती, ती मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत. बघू शकता आपण. ऑलरेडी 11 नंबरला लागलेली आहे, आकासा एअरलाईनची आहे. आणि ही आपली ढोलू ते बसले बघा, आरामात अंग टाकून बसले. हिला कंटिन्यू झोप येते. काय ना काहीतरी 12 महिने काय ना काहीतरी खातच असते. तिला खाणं सुटतच नाही. बघू संपलं. कधी राहतो तुझ्याकडून, खरं बोललं की राग येतोय. हा, सो नाव आहे लिक्वर बुटीक. सो हे आहे, ड्युटी फ्री आहे. कोणाला परचेस करायचे करू शकता. म्हणजे जे सेम सिटीमध्ये रेट आहेत ना, सेम रेट आहेत. एवढं दमलो होतं ना, आणि पूर्ण फुल आहे. टाळलं होतं का आम्ही एवढं लवकर चालू. भरपूर आहे. माईक बंद आहे कारण मी मेन जो अडॅप्टर असतो तोच काढलाय. सो कंटाळा आला आता मला. चल आकाशाने जाऊ, मुंबईत लागली. नको आकाशा. पुढचं तरी 2 तास. जशी लोकल ट्रेन आहे ना, ही नाही तर ती पकडून काही बोलतो. खूप कंटाळा आला मला आता. 7:55 टायमिंग, 1 तास आधी आहे. आपली 8:55 तास आधी पोहोचू. आणि आता फक्त 7:15 झालेत ना रे. बघ बघ 8 वाजले असतील. हां, 7:45. सो असं आम्ही बघतो की कधी आमचा वेळ पटापट संपेल, जेणेकरून आम्ही आता बसू. थकलो, कंटाळलो. चला होईल 15 मिनिटामध्ये. आता इंडिगोचा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. हां, पण गोवा एअरपोर्ट छान आहे, खूप पीस आहे. गजबज आवाज नाही आहे, पुढे लोक आहेत. रश आहे. पण मुंबई एअरपोर्टला रश जरा कमी आहे. म्हणजे असं नाही आहे जर मुंबई एअरपोर्ट जास्त मोठं आहे म्हणून तिथे रश नाही वाटते. ते छोटं आहे म्हणजे ते गर्दी वाटते, पण हा गोंधळ नाही आहे. छान आहे. डब्ल्यूएमला आपण शूट पण नाही करतो लँडिंग करतो. डब्ल्यूएमला आमचं तिथे नाही झालं फ्लाईट, इथे झालं तर बरं आहे ना. नॉर्थला मोफात जाऊ. डब्ल्यूएम लांब पडतो. साऊथला आणि डब्ल्यूएम ओके. साऊथ गोवा. नेक्स्ट टाइम आम्ही कधीतरी साऊथचाच प्लॅन करणार आहोत, तेव्हा आम्हाला डब्ल्यूएमलाच जावं लागलं.
मसाला कमी वाटतोय तो खूप ना? एअरपोर्ट समजू असतो. तुझ्यासारखे भेटलं लवकर. आमची बोटिंग झाली, आता मी निघालो. येस, बाय बाय गोवा. मन नाहीये, बिलकुल मन नाही. बिलकुल इच्छा नाही मला जायची. माझा हात दुखायला लागला. सो आपण इथे बिलकुल मन नाहीये, बट काय करणार, जॉब अँड ऑल. सो चला, आज पण मी आणि प्राण्याने ट्रेनिंग केलंय. ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅक जीन्स. ईंधन भरने की प्रक्रिया चल रही है. कृपया अपनी सीट पर बैठें और सीट बेल्ट खुली. दूरसंचार और इलेक्ट्रॉनिक उपकरणों या मोबाइल फोन का प्रयोग करना वर्जित है. Refueling is in progress for this aircraft and we ask you to remain seated with your seat belt on. Smoking and using any electronic equipment or mobile phone. नमस्कार. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आय को खाली रखें. धन्यवाद. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. To help us बघा हावरी and small सीट bags साठी, under the seat will have- विंडो सीटची हावरी. Keep your seat and keep the aisle free for a quick response. Thank you. सगळ्या मुंबईला निघालेत. गोवा फिरून झाला, आता मुंबई. तुम्ही डायरेक्टली भेटूया. आम्ही आता मुंबई एअरपोर्टला भेटू. जे कान इतके बसले ना, खूप दुखायला लागले. नेक्स्ट टाइम पासून मी इथे इयरबड्स वगैरे टाकून बसून खूप त्रास झाला कानाचा. 1 तास लागला जाताना की 40 मिनिट्स मध्ये खरंच नाही टच होईल. अरे प्रत्येक कॅप्टन वेगळा असतो ना प्राणे. मी नेक्स्ट टाइम पासून इयरबड्स घेऊन येणार बस. वेलकम बॅक. आधी सिम्पली ट्रिप आपली. आता आपण आपलं इथेच एंड करूया, कारण आता आमची धावपळ चालू होणार ट्रेन पकडायला. बाय.